प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 17 जूनच्या भागात तुम्ही बघत आहात की रविराज सर अर्जुनच्या मदतीला आलेच. मी म्हटलं होतं ना तुम्हाला. तर सुरुवातीला आपण बघतोय की यांच्या ऑफिसमध्ये खूपच गदारोळ माजलेला असतो अर्जुनच्या. तर आता एक माणूस जो साक्षीने पाठवलेला आहे गुंड, ते संधी साधून अर्जुनच्या अंगावर चप्पल फेकतात आणि तेवढ्यात सायलीने एकदम सिंघम बनून तिथे चप्पल अशी कॅच केली आहे. सगळे लोक ओरडत असतात, अर्जुन सुभेदार हाय हाय, चैतन्य गडकरी हाय हाय. आता मात्र सायली चिडते आणि म्हणते, एक जरी पाऊल तुम्ही पुढे आलात ना तर याद राखा, असा हिंसाचार केला म्हणजे तुम्ही खरे आहात असं होत नाही. तुम्हाला काय वाटलं, असं हिंसाचार केला आणि तुमची बाजू खरी ठरेल असं वाटलं का तुम्हाला? आणि मुळात एका प्रतिष्ठित वकिलाच्या ऑफिसमध्ये येऊन तोडफोड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आता त्यातला तो एक माणूस म्हणतो, आम्ही इथे न्याय करायला आलो. सायली छान उत्तर देते. सायली म्हणते, न्याय निवाडा करणारे तुम्ही कोण आहात? कोर्ट आहात की पोलीस आहात? मुळात न्याय काय असतो हे माहिती तरी आहे का तुम्हाला? ऑफिसमध्ये महिला आहेत, स्टाफ आहेत, त्यांच्यावर हात उचलून त्यांना मारायचा प्रयत्न केलात तुम्ही, त्यांच्यावर चपला फेकलात तुम्ही. आणि याद राखा, या सगळ्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी. हा व्हिडिओ जर मी पोलिसांना दिला ना तर मग तुम्हाला कळेल खरा न्याय काय असतो ते. चला निघा इकडनं, निघा म्हणते ना. आणि मग त्या साक्षीचे गुंड घाबरतात आणि म्हणतात, चला चला आपल्याला पोलिसांचं लफडं नकोय, चला आपण निघू इकडनं. आणि तिथनं सगळेच लोक निघून जातात. आता ती गुंड तिथून निघून गेली आहेत. मग ते पिऊन दादा म्हणतात, सायलीताई बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, बघा ना या लोकांनी काय तोडफोड केली आहे. चैतन्य म्हणतो, सायली अगं तुझं हे रूप बघितलंच नव्हतं ग आम्ही. सायली म्हणते, काय करणार, यांना हाच अवतार कळणार होता. बरं अहो मी काय म्हणते, स्टाफला तुम्ही घरी पाठवून द्या ना. मग अर्जुन म्हणतो, हो पाठवतो. मग आता तो पिऊन दादाला सांगतो, सगळ्यांना बोलवा आतमध्ये कॅबिनमध्ये. मग आता सगळा स्टाफ अर्जुनचा समोर आलाय आणि बिचारे भांबवल्यासारखे त्यांच्याकडे बघतायत. अर्जुन आता सगळ्या स्टाफची माफी मागतो आणि म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी, तुम्ही माझ्याकडे काम करता त्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतं. तेव्हा गोरेबाई म्हणतात, सर असं नका बोलू, आम्हाला माहिती आहे तुम्ही आणि चैतन्य सरांनी काही केलेलं नाहीये. अर्जुन त्यांना म्हणतो, थँक्यू, आता तुम्ही सगळे घरी जा आणि स्वतःची काळजी घ्या, मी तुम्हा सगळ्यांना नंतर अपडेट करतो. खरं तर या दोघांचा दोष नाहीये, तरी पण त्यांना एवढं सगळं सहन करावं लागतंय. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, म्हणजे चांगलं दाखवलंय त्यांनी आज. पण आता हे सगळेजण निघून जातात तेव्हा हे पिऊन दादा नोटीस देतात अर्जुनच्या आणि चैतन्याच्या हातात. अर्जुन आणि चैतन्य नोटीस वाचतात. सायली म्हणते, काय झालं, काय आहे ह्यामध्ये? आता अर्जुन म्हणतो, ही बार काउन्सिलिंगची नोटीस आहे, आमच्यावरती बार काउन्सिल बसवण्यात आलाय. सायली म्हणते, म्हणजे नक्की काय असतं हे? अर्जुन म्हणतो, आता आमच्यावर इन्क्वायरी होणार आहे. या साक्षीने जे काही आरोप केलेत ना आमच्यावर, त्या सगळ्याचे एक्सप्लेनेशन आता आम्हाला द्यावं लागणार आहे. आमच्या हातनं आता सगळ्या केसेस निघून जाणार आहेत. इतक्या दिवसापासून मेहनत करून जे काही रेप्युटेशन आम्ही मिळवलं होतं ना ते सगळं एका दिवसात संपलंय. चैतन्याला पण फार वाईट वाटतंय. आणि आता ही इन्क्वायरी, आता हा चैतन्य म्हणतो, साक्षीने आरोप केलेत ना ते तर ती पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नाही, पण त्यात ही इन्क्वायरी बसणं म्हणजे खूप मोठी नामुष्की होणार आहे आमची. खोटे पुरावे तयार करणारे वकील, असा खोटा स्टॅम्प तिने आपल्या कपाळावर मारलाय रे अर्जुन. आता कुठलाही क्लायंट आपल्याकडे येताना 10 वेळेला विचार करेल. अर्जुन आणि चैतन्य दोघंही अपसेट होऊन तिथून आता निघून गेलेत. आता हा पिऊन दादा म्हणतो, बघा ना सायली ते अर्जुन दादा, चैतन्य दादा या दोघांसारख्या प्रामाणिक लोकांवर त्या बाईने कसे आरोप केले हो, आता काय होणार हे सगळं? सायली म्हणते, काही काळजी करू नका दादा, आता मी सांगते ना तसं करा, सगळं काही ठीक होणार आहे. या सायलीने काहीतरी आयडिया काढली आहे प्रेक्षकांनो. आता ती बघूयात पुढे नेमकी काय आयडिया आहे. आता इकडे पूर्णाजी हे सगळेच्या सगळे अर्जुनची वाट बघत बिचारे बाहेरच बसलेत घराच्या. तेवढ्यात कल्पनाताई पूर्णाजीला म्हणतात, पूर्णाई अहो जेवून घ्या, तुम्ही जेवला नाही आहेत केव्हाच्या, तुम्हाला गोळी घ्यावी लागते ना. पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाई नाही, अर्जुन आल्याशिवाय काही माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही. आता हा अश्विन म्हणतो, नाही तसं नाही करायचंय पूर्णाजी, तू जेवणार आहेस, चल ताबडतोब जेवून घे बरं. आता विमल म्हणते, हो मी पूर्णाईची गोळी आणते. आता ही विमल गोळी घेऊन येते तर त्यातल्या सगळ्या गोळ्या संपलेल्या असतात. अश्विन म्हणतो, अगं आजी यात ते एकही गोळी शिल्लक नाही राहिली. तेव्हा पूर्णाई म्हणतात, अरे हो अश्विन, माझ्या लक्षात नाही रे, काल रात्री संपल्या होत्या बघ गोळ्या, माझ्या कसं काय डोक्यातून गेलं काय कोणाच ठाऊक. अश्विन म्हणतो, बरं थांब मी लगेच घेऊन येतो तुझ्या गोळ्या. आता ह्या पूर्णाजी म्हणतात, नको बाबा नको, काही बाहेर जाऊ नकोस तू सध्या. अश्विन म्हणतो, अगं असं कसं पूर्णाई, तुला गोळ्या घ्याव्या लागतील ना.
नाहीतर तुला त्रास होईल, मी लगेच जातो आणि गोळ्या घेऊन येतो. कल्पनाताई म्हणतात सावकाश जा रे बाबा. आता हा अश्विन ना बाहेर जायला निघालाय आणि कल्पनाताई बिचारा टेन्शन मध्ये असतात. बाप रे, हे सगळं काय होऊन बसलंय. विमल म्हणते वहिनी काही काळजी करू नका, सगळं नीट होईल, थोडा धीर धरा. पूर्णाजी म्हणतात काही ठीक होणार नाहीये, या घरात काय अघटित होऊन बसलं देवाचंच ठाऊक. बाई देवी आई सांभाळ ग बाई माझ्या लेकरांना, असं त्या प्रार्थना करतात देवाजवळ. अस्मिता पण टेन्शनमध्येच. अर्जुन विचार करतोय आणि चैतन्याला सांगतोय, चैतन्य अरे अशी कधी बार काउन्सिलची नोटीस येईल असं वाटलं पण नव्हतं कधी रे. आपण किती मेहनत करून एक एक केस जिंकत आलोय मेहनतीने आणि ही फर्म सेटअप केली होती आपण, आणि आज बघ ना काय होऊन बसलंय. चैतन्य म्हणतो त्या साक्षीला ना या सगळ्याची किंमत चुकवावीच लागेल. पण आता अर्जुन हा लॉस आपण कसा भरून काढायचा आहे रे. आता अर्जुनला पण काही सुधरे ना. संकट आलं ना की चहूबाजूने येतं प्रेक्षकांना आणि खरंच गांगरून जायला होतं. आता हा अश्विन निघालाय बिचारा पूर्णाजीच्या गोळ्या घ्यायला, तर 2 लोक बाहेर टपलेलीच असतात आणि आता अश्विन गाडी काढणार तेवढ्यात त्यातल्या एका मागे बसलेल्या माणसाने या अश्विनला असा जोरात दगड मारलाय. त्याला सुधारलंच नाही दगड मारल्यावर. आता तो वर वळून बघतो तर ते लोक तोपर्यंत पळून गेलेली असतात. अश्विनच्या डोक्याला चांगलाच मार बसलाय दगडाचा. पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचं सीन त्यांनी दाखवलाय. अर्जुन म्हणतो मला तर विश्वासच बसत नाहीये, आपल्यावरती ही सिच्युएशन आलीच कशी रे की आपल्या हातातनं सगळे क्लायंट निघून जातील. तेवढ्यात सायली मॅडम आल्यात अशा केबिनमध्ये. मे आय कम इन सर, आत येऊ ना सर. आणि आता ती आतमध्ये येते आणि अर्जुनला म्हणते कोण म्हणतं तुमच्याकडे एक सुद्धा केस नाहीये, ही आमच्या मधुभाऊंची केस, ही आमची केस अजून पण तुमच्याकडेच आहे सर. मला खात्री आहे तुम्ही ही केस नक्की जिंकणार आहात आणि ही केस जिंकल्यानंतर तुमची गेलेली प्रतिष्ठा, तुमचं नाव लौकिक सगळं तुम्हाला परत मिळणार आहे. कारण तुमच्यासारखा हुशार आणि प्रामाणिक वकील मी दुसरा कुठलाच बघितला नाहीये. लढाल ना आमची केस. म्हणतात ना आत्मविश्वास देणं जास्ती गरजेचं असतं, तसं सायलीने काहीसं केलंय. आणि सायलीने तिचा हात पुढे केलाय अर्जुनच्या पुढे आणि म्हणते ठरलं तर मग. आणि मग अर्जुन सुद्धा शेक हँड करतो आणि म्हणतो हो ठरलं तर मग. आणि दोघही जण म्हणतात आता रडायचं नाही तर आता लढायचं आणि एकमेकांकडे बघून स्माइल देत आहे. छान सीन दाखवला त्यांनी. हा सायली म्हणते आता तुम्ही दोघांनी हातपाय गाळून बसायचं नाही, आता तुम्ही दोघांनी मिळून त्या साक्षीला लढा द्यायचा आहे आणि अख्खा स्टाफ तुमच्या सोबत आहे. आणि आणखीनही अशी काही माणसं असतील ना की ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. आता रविराज येतात तिथे आणि म्हणतात माझा तर नक्कीच आहे बाबा. आणि आता सगळेजण रविराजांकडे बघतच राहतात. प्रेक्षकांनो मी म्हटलं होतं ना तुम्हाला रविराज नक्कीच अर्जुनला मदत करणार या सगळ्यामध्ये. अर्जुन म्हणतो सिनियर तू इथे. रविराज म्हणतात हो, साक्षी शिखरेचा ड्रामा बघितला, तिची पत्रकार परिषद बघितली आणि लक्षात आलं मला की तुम्हाला मिळेल तेवढ्या सपोर्टची गरज आहे आणि मग आलो इथे. आणि आता काय सायलीबाई खुश. तर प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय या साक्षीचा सीन. साक्षीने खूप मोठे पैशाची बॅग एका पवार नावाच्या वकिलासमोर ठेवली आहे आणि त्यांना म्हणतीये हे बघा पवार, मी खूप मेहनतीने वातावरण तापवलंय. अर्जुन आणि चैतन्याची इमेज मी धुळीला मिळवली आहे. त्यांनी माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं होतं ना, तेव्हा पण त्यांनी खोटे पुरावे दिले होते असं वातावरण मी तयार केलंय. त्यामुळे आपण आता ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायला हवा. ॲडव्होकेट पवार येते ना लक्षात, अण्णांना बाहेर काढा. मग आता हे म्हणतात मॅडम तुम्ही जे आरोप केलेत त्याला कायद्याने काहीच आधार नाहीये हो. मग साक्षी म्हणते कायद्याचा आधार असता तर तुमच्यासमोर नोटांच्या थप्प्या नसत्या का पडल्या मिस्टर पवार. आणि आता मागून पिस्तूल काढते आणि म्हणते हे बघा माझे अण्णा जेलच्या बाहेर पडलेच पाहिजे. तुम्हाला तुमचं कसं डोकं चालवायचं ना ते चालवा, बाय हुक और बाय क्रूक. आता पिस्तूल त्या पवारच्या समोर लावलंय या साक्षीने. म्हणतो पवार म्हणतो मॅडम सुटतील, मैपत सर सुटतील, मी त्यांना जामीन नक्कीच मिळवून देऊ शकतो. साक्षी म्हणते हो पण मी जी आग लावली आहे ना ती थंड व्हायच्या आत, नाहीतर मी तुम्हाला थंड करेल लक्षात ठेवा. ते पवार ती बॅग भरतात आणि म्हणतात बरं मॅडम निघतो मी, लगेच कामाला लागतो. पण तुम्ही जे काही हे वातावरण तापवलंय ना त्याने तुम्हाला फायदा झालाय. साक्षी म्हणते म्हणजे. मग आता ते सांगतात की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरीवर बार कौन्सिल बसलाय, आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता ही साक्षी म्हणते वाव वंडरफुल. आता तुम्ही बघाच हो हे दोनही वकील तुमच्या सर्कलमध्ये पण तुम्हाला दिसणार नाही काही दिवसातच, हा शब्द आहे माझा तुम्हाला. मग आता ते पवार वकील म्हणतात बरं येऊ का मी मॅडम. मग आता साक्षी त्यांना म्हणते जा. अर्जुन रविराजांना म्हणत असतो सिनियर ती साक्षी जे काही आरोप करते ना ते सगळे खोटे आहेत रे. आता रविराज म्हणतात अरे अर्जुन मला माहिती नाहीये का ते, तुम्ही दोघं जण बसा बरं आपण बसून बोलू. तर रविराज आता अर्जुनला म्हणतात हे बघ उशिरा का होत नाही अर्जुन, पण मी महिपत शिखरे आणि साक्षी शिखरेला ओळखायला लागलोय. त्या दोघांनी तुम्हाला अडकवण्यासाठी रचलेला हा डाव असणार आहे आणि त्यात त्यांना आपण यशस्वी होऊ द्यायचं नाहीये. मी आहे तुमच्या सोबत. अर्जुन म्हणतो आमची बाजू खरी आहे हे माहीत असून तुझ्या तोंडून ऐकायला खूप छान वाटलं रे. मला तुझ्या याच विश्वासाची गरज होती सिनियर, थँक्यू सो मच. रविराज म्हणतात अरे अर्जुन आपल्या माणसाचं कोणी आभार मानतं का रे. मग सायली म्हणते
तुम्ही तुमचं एवढं मोठं दुःख विसरून इथे आलात, खूप बरं वाटलं आम्हाला. मग रविराज म्हणतात, तूच म्हणाली होतीस ना मला, मी असं दुःख कवटाळून बसलो तर प्रतिमाला आवडणार नाही, आणि तसंही ही रडत बसायची वेळच नाही आहे. मैपत शिखरे आणि साक्षी शिखरेचा सामना करण्याची वेळ आहे. चैतन्य म्हणतो, तुमचा आधार मिळाला सर, आम्हाला खरंच खूप धीर आलाय. आता हे रविराज म्हणतात, अरे माझ्या ज्युनियरवर कोणी खोटेपणाचे आरोप करताय आणि मी गप्प बसेल? अरे कोणीतरी तुमची फसवणूक करते आणि खोटे पुरावे तुम्ही सादर केले असं म्हणताय, मी काय गप्प बसेल काय? पण हे बघा, संकट संपलेली नाहीयेत, आता कुठे सुरुवात झाली आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे? आता रविराज म्हणतात, तू बार कौन्सिलची नोटीस वाचलीस ना? अर्जुन म्हणतो, हो. रविराज म्हणतात, हे बघ, हे प्रकरण ना जरा गंभीरच झालंय, तुमच्यावर कडक कारवाई पण होऊ शकते. अर्जुन म्हणतो, म्हणजे कडक कारवाई म्हणजे काय रे? अरे काय करणार आहे बार कौन्सिल? काय डिसिजन झालं? चैतन्य विचारतो. मग आता ते रविराज म्हणतात, मी बार कौन्सिलच्या पॅनलवर आहे, मी आत्ताच मीटिंग संपवून आलोय. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांची सनद रद्द करण्यात यावी. अर्जुन म्हणतो, काय? आता सायली म्हणते, सर पण यांच्या विरोधात त्या साक्षीकडे पुरावे कुठे आहेत? मग आता रविराज म्हणतात, हेच बोलून मी आता सध्या तरी हे सगळं रोखलंय, कारण साक्षी खोटं बोलतेय हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. ती साक्षी खोटं बोलतेय, तुम्हाला तुमची बाजू तिथे मांडावी लागेल. चैतन्य म्हणतो, पण ते आमची बाजू ऐकून घेतील का? रविराज म्हणतात की हो, तुमचं रेकॉर्ड आणि रेप्युटेशन या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांना तुमची बाजू ऐकून घ्यावंच लागेल, तसं मी त्यांना सांगितलंय आणि ते तयार झालेत. तुम्हाला 2-3 दिवसात बार कौन्सिल समोर हे सगळे पुरावे वगैरे सादर करावे लागतील. अर्जुन म्हणतो, सिनियर तू मदत करशील ना? मग रविराज म्हणतात, अरे म्हणजे काय? अर्थातच करणार. हे बघ, खोट्याची लाट जितक्या पटकन येते ना तितक्याच लवकर विरून पण जाते, पण तोपर्यंत आपल्या पायाखालची वाळू निसटू नाही द्यायची. सायली म्हणते, सर तुमच्या येण्याने आमच्या तिघांना खूप धीर आलाय. आता तुमच्या मदतीने आपण त्या साक्षी शिखरेला धडा शिकवूच. आणि आता पुन्हा हे सगळेजण, चौघही जण एकमेकांच्या हातात हात देताय आणि ठरवताय की या साक्षीला आता धडा शिकवायचाच. खरं तर प्रेक्षकांनो, मला आजच्या ह्या पूर्ण भागावरनं असा अंदाज आलाय की साक्षीने फक्त अण्णांना बाहेर काढण्यासाठी हे सगळं खोटं पेटवलंय. ती त्यात नक्कीच अडकू शकते. इकडे आता या अस्मिताने डोक्याला पट्टी वगैरे बांधली आहे अश्विनच्या, त्याला लागलंय ना? अश्विन म्हणतो, जरा घट्ट कर ग अस्मिता. कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे असं कसं मारलं तुला? कोणी मारलं? मग अस्मिता म्हणते, ते शेजारचे टार्गेट वस्तीतले पोरं आहेत ना, त्यांनी दगड मारला असेल. मी असं करते, त्यांच्या आईवडिलांना जाऊन विचारते. पूर्णाजी म्हणतात, जरा थांब ग बाई, आपल्याला काही माहिती नाहीये काय झालंय, तू उगाच तिथे जाऊन आरडाओरडा करशील का? आता ही विमल म्हणते, खूप दुखतंय का हो अश्विन दादा? तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली आलेत आणि अश्विनला लागलेलं बघून खूप काळजी करतात आणि म्हणतात, अरे बापरे. सायली म्हणते, काय झालं अश्विन भाऊजी? अश्विन म्हणतो, अगं वहिनी, मगाशी मी बाहेर जाणार होतो, गाडीवर बसायला लागलो तर कुठून तरी दगड आला आणि जोरात लागलं मला. अर्जुन म्हणतो, तुला दगड मारताना कोणी दिसलं का? अश्विन म्हणतो, नाही रे, मला लागल्यावर काही सुचलंच नाही, म्हणजे वर बघितलं मी तर कोणीच नव्हतं, पण ठीक आहे, मला काही एवढं लागलं नाही आहे, ते सगळं जाऊ दे, पण ऑफिसमध्ये काय झालं? मग आता अर्जुन आणि सायली सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. पूर्णाजी म्हणतात, बाळा सगळं ठीक आहे ना रे? आणि प्रेक्षकांनो, हे सगळे फक्त एकमेकांकडे बघायला लागतात आणि सायली अशी मानेने नुसतं नाही म्हणते. पण आता यांनी काय केलं प्रेक्षकांनो, की पुढचा भाग काय दाखवणार आहे ते आज क्लिप आलीच नाहीये, त्यामुळे तुर्तास तरी आपल्याला एवढ्यावरच समाधान मानावं लागेल. आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा, आणि जर आला पुढचा भाग तर मी तुम्हाला नक्की प्रोमो देईल. धन्यवाद.